संत ज्ञानेश्वरांची समाधी कुणी आणि कशी शोधली? जाणून घ्या संत एकनाथांचा इतिहास. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेत संत एकनाथ महाराजांचे घराणे अत्यंत आदराचे आहे. त्यांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराज हे थोर विठ्ठल भक्त होते. इतिहासात अशी नोंद आहे की विजयनगरचा राजा श्री कृष्णदेवराय यांनी कर्नाटकात नेलेली श्री विठुरायाची मूर्ती भानुदास महाराजांनीच परत पंढरीत आणून तिची स्थापना केली. अशा या परमपवित्र आणि भक्तीचा वारसा असलेल्या कुळात सन 1533 मध्ये पैठण येथे संत एकनाथांचा जन्म झाला. नाथांची बालपणापासूनच परमार्थाकडे ओढ होती. त्यांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले. देवगिरीवर राहून त्यांनी अत्यंत निष्ठेने गुरुसेवा केली. जनार्दन स्वामींकडून त्यांनी वेदांत, योग आणि भक्तियोग यांचे सखोल शिक्षण घेतले. या काळात त्यांनी आपला बहुतांश वेळ सखोल ध्यान आणि वेदाध्ययनात व्यतीत केला. गुरूंसोबत अनेक तीर्थयात्रा केल्यानंतर जनार्दन स्वामींच्या आज्ञेनुसार एकनाथांनी संन्यास न घेता गृहस्थाश्रम म्हणजेच संसार स्वीकारला. संसार करत असतानाही त्यांची भक्ती आणि परोपकार वृत्ती तसूभरही कमी झाली नाही. त्यांची कठोर तपश्चर्या आणि एकनिष्ठ गुरुसेवा पाहून साक्षात भगवान दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले. नाथांची भक्ती इतकी श्रेष्ठ आणि निस्सीम होती की प्रत्यक्ष दत्तात्रेय त्यांच्या घरी द्वारपाल म्हणजेच श्रीखंड्या नावाने उभे असत, अशी कथा भाविक अत्यंत श्रद्धेने सांगतात. नाथ हे खऱ्या अर्थाने महावैष्णव होते. तसेच ते दत्तभक्त आणि देवीभक्तही होते. संत ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायाचा पाया मानले जाते. माऊलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सुमारे 250 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर संत एकनाथांचा जन्म झाला आणि त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. या 250 वर्षांच्या काळात माऊलींची समाधी आणि त्यांचे विचार काहीसे विस्मृतीत गेले होते. संत एकनाथांनी हे महान कार्य हाती घेतले. त्यांनी आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांची विस्मृतीत गेलेली समाधी शोधून काढली. तिथे समाधीचा चौथरा आणि गाभारा नव्याने बांधून काढला. एवढेच नाही तर खंडित झालेली आळंदीची वारी त्यांनी पुन्हा सुरू केली आणि वारकरी संप्रदायाला पुन्हा एकदा नवसंजीवनी दिली. एकनाथ महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद दूर करण्यासाठी भारुड आणि गवळण यांसारख्या लोककलांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्ती विजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.